तरी सुद्धा मला असं वाटतंय की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तपास अधिकारी असतील यांनी चांगल्या पद्धतीचा तपास तर केलेलाच आहे। बाळाला पालकांकडे सुपूर्द करत असताना ही कोर्ट प्रोसिजर होती, याच्यामध्ये CWCच्या प्रोसेसच्या माध्यमातून पोलिसांनी केलेली कारवाई आणि आपल्यापर्यंत दिलेली माहिती ही मी सविस्तर आपल्यापर्यंत मांडलेली आहे। आणि एकंदरच ह्या सगळ्या घटनेमध्ये आता पालकांचं जे म्हणणं आहे की याच्यामध्ये अजून काही ॲडिशनल गुन्हे दाखल करायचे, तर पोलिसांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की पोलिसांनी त्यांचं काय म्हणणं असेल, त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते त्याच्यामध्ये ऍड करून घ्यावे, सप्लिमेंटरी सेक्शन म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करून घेता येतील। मग या सगळ्यांमध्ये हे मांडत असताना मला काही गोष्टी आवर्जून नमूद करायच्या आहेत। ते म्हणजे बऱ्याच वेळा प्रश्न हा येतो की अशा घटना घडत असताना आपण खरं तर बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे, हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा आहे आणि गर्भनिधन चाचणी PCPNDT ऍक्ट नुसारचा कायदा आहे। मग हे कायदे असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात घटना घडतात। काल देखील गंगापूरमध्ये, नाशिकच्या गंगापूरमध्ये एक हुंड्यासाठी त्या महिलेने आत्महत्या केली। मी स्वतः आयोशी बोलले। तर खरं तर हुंड्याची मागणी करत असताना ज्या पद्धतीचा मानसिक शारीरिक छळ केला जातो आणि त्याच्यामुळे या महिला आत्महत्येकडे प्रवृत्त होतात। तर आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला आवर्जून सांगायचंय की हुंडा प्रतिबंध कायदा आहे, बालविवाह आणि गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे। बालविवाहाच्या विरोधातला कायदा असूनही सगळ्यात जास्त बालविवाह हे महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये होताना दिसतात। गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा असताना सुद्धा जर आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात जर गर्भनिधन चाचणी झाली नाही तर आपण शेजारच्या जिल्ह्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतो, शेजारच्या राज्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतो आणि जर मुलीचा गर्भ असेल तर त्या मुलीची हत्या करतो। एकंदरीत सांगायचं काय, एका बाजूला कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करत असतं, आपल्यासाठी कठोर कायदे आहेत, पण आपण ते कायदे मोडण्याकडे जास्त कल आहे का असा प्रश्न पडतो। आपल्या माध्यमातून मला आवर्जून विनंती करायची, हुंडा देणं आणि घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे, त्याच्यामुळे कुठेही हुंड्याची मागणी केली तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याच्या संदर्भातला गुन्हा नोंद करा। अनेक वेळा आयोगाच्या माध्यमातून काम करत असताना अनेकांचं म्हणणं होतं, तुमच्या माध्यमातून म्हणते की महिला आयोगाच्या माध्यमातून आतापर्यंत मी आल्यापासून 3.5 वर्षामधील केसेसचा डेटा मला आवर्जून तुमच्यापर्यंत मी पोहोचवते। 35,971 केसेस ह्या माझ्या राज्य महिला आयोगाकडे आल्या, त्यापैकी 35,000 म्हणजे माझ्या मुख्य कार्यालयात फक्त आलेल्या, बाकीच्या समुपदेशन आमच्या सेंटरमध्ये आलेला, पुण्याच्या शाखेमध्ये आलेल्या ह्या सगळ्या केसेस वेगळ्या आहेत। बांद्राच्या मुख्य कार्यालयामध्ये आलेल्या एकूण केसेस आहेत 35,971, त्यापैकी 35,282 केसेस आम्ही ह्या निकालात काढलेल्या। ज्यांना ज्यांना प्रश्न पडतो राज्य महिला आयोग काय करताय, आयोगाच्या माध्यमातून किती केसेस निकालात निघतात, त्यांच्यासाठी आवर्जून हा डेटा आहे। खरं तर मला हा डेटा दाखवायची गरज नव्हती, पण चिल्लरचा 2 दिवसात जास्त आवाज यायला लागला, त्याच्यामुळे हे दाखवणं गरजेचं पडलं। ज्यांना आयोगाच्या माध्यमातल्या अची सुद्धा माहिती नसती अशांना माझी तुम्हाला विनंती की अशांना प्रश्न विचारण्यापेक्षा मला प्रश्न विचारा, जे या प्रक्रियेमध्ये कुठे सुरुवातीपासून नव्हते, जे प्रशासनाशी संबंधित नाहीयेत, जे विभागाशी संबंधित नाहीये, जे पोलीस यंत्रणाशी संबंधित नाहीयेत, जे CWCशी संबंधित नाही, जे आयोगाशी संबंधित नाहीयेत, अशा लोकांकडे आपण प्रश्न विचारल्यानंतर कदाचित त्यांना फार मोठी उत्तरं, लांबलचक प्रबंध लिहिल्यासारखी उत्तरं देतात आणि खरी माहिती कोणतीच नसते। म्हणून यांच्या या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात हा सगळा लेखाजोगा मांडण्याचं हे एकच कारण होतं। त्याचबरोबर मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं, मला यशोमती ठाकूरांचं आवर्जून तुम्हाला हे ट्विट पोस्ट दाखवायची आहे। त्यांनी काल ही पोस्ट केली, ही घटना घडल्यानंतर काल ही पोस्ट केली आणि या पोस्टमध्ये लिहिले, आम्ही सगळेजण वैष्णवी अगवणे यांना म्हणजे न्याय मिळाला पाहिजे, त्वरित पकडण्याची, निपक्षपाती चौकशी करण्याची मागणी असं आहे असं लिहिले। आणि खाली लिहिले की या माध्यमातून खरं तर महिला आयोगाने लक्ष घातलं पाहिजे, काय केलं पाहिजे काय, असं बरंच त्यांनी त्याच्यावरती त्यांची भूमिका मांडली आहे। मला यशोमती ठाकूर ह्या माजी महिला मंत्री आहेत, एका महिला मंत्र्यांनी जबाबदारपणे वक्तव्य केलं पाहिजे होतं। आयोग काय करतंय हे त्यांना माहित नाही, त्या 6 दिवसानंतर भानावरती आल्यानंतर काल एक पोस्ट करतात की वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे आणि मग त्या संदर्भात त्या बोलतात। तर मला सांगायचं होतं, एका जबाबदार व्यक्तीने आपण काय वक्तव्य करतोय, काय लिहितोय हे जबाबदारपणाने मांडायला पाहिजे होतं आणि माहिती घ्यायला पाहिजे होती। निश्चितच त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी जे काम केलं त्याच्यापेक्षा ते राज्य महिला आयोग निश्चितच चांगल्या पद्धतीचं काम करत आहे। या घटनांमध्ये 2 दिवसाच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवच्या दौऱ्याच्या निमित्तानं मी कराड, सातारा, महाड अशा दौऱ्यामध्ये होते। ज्या दिवशी
जनता दरबार होता. म्हणजे मी पुण्यातला जनता दरबार करून कराडकडे जाताना मला पत्रकारांचा फोन आला की तुम्ही आमच्या आजच्या लाईव्ह शो मध्ये येताल का. तर मी सांगितलं मी आता जनता दरबारमध्ये माझ्याकडे 550 पेक्षा जास्त केसेस आहेत आणि प्रवासामध्ये मला शक्यता रेंजचा प्रॉब्लेम होतो, कमी वाटते. तर तरी सुद्धा मला त्यांनी सांगितलं तुम्ही जिथं कुठे असाल तिथं या, आपण या माध्यमातून लाईव्ह जॉईन होऊ.